सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्याला घट हलवल्यानंतर आपल्याला पूर्ण कुलाचार आपल्याला कसा करायचा आहे, घट कधी हलवायचा आहे, घट कसा हलवायचा आहे, घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे, अखंड दिवा जो आहे तो आपल्याला कधी हलवायचा आहे, त्यानंतर आपल्याला देवाची पूजा, जी घटी बसलेले देव आहेत त्यांची पूजा कशी करायची आहे, ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, प्रत्येकाच्या भागातली परंपरा पद्धत ही वेगळी वेगळी असते। तर कोणाकडे नवमीला घट उठले जातात, कोणाकडे दशमीला उठले जातात। तर बघा, नवमीला घट उठणार आहेत ह्यावेळेस। तर नवमीला, अष्टमीला आपल्याला कडकणी करतात आपण अष्टमीला। तर अष्टमीला कडकणी करून देवीला, म्हणजे घटाला कडकणी बांधतात। आपल्या गावामध्ये देवी असेल तर त्या देवीला 5-5 कडकणी बांधतात, आपल्या ग्रामदेवतेला बांधतात। तर अशा प्रकारे आपल्याला अष्टमीला, सप्तमीला कडकण्याचा नैवेद्य केला जातो। तर बघा, आणि त्यानंतर आपल्याला नवमीला जे आहे ते घट हलवले जातात। नवमीला घट कसा हलवायचा, तर बघा, मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या भागातली पद्धत वेगळी वेगळी असते। कोणाकडे दशमीला उठवतात तर कोणाकडे नवमीला उठवतात, पण आता सर्वत्रच नवमीला घट ह्या वर्षी उठवणार आहेत। तर बघा, नवमीला ज्यावेळेस आपण घट उठवतो त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्याला देवीला अगरबत्ती, धूप अगरबत्ती लावायची आहे, घटासमोर आरती करून घ्यायची आहे देवीची आपल्या। त्यानंतर नमस्कार करून घरातल्यांनी सर्वांनी देवीची माफी मागायची आहे, की आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन देवीला माफी मागायची, की 9 दिवसांमध्ये तुझी सेवा करत असताना जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हा सर्वांना क्षमा कर, असं बोलून घरातल्या सर्वांनी नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला घट जोडीनं उठवायचा असतो, किंवा 5 माणसांनी, किंवा घरातले 5 मुलं असतील, घरातल्या कर्त्या पुरुषांनी, किंवा घरातल्या नवरा बायकोनी दोघांनी जरी घट हलवला तरी चालतो, किंवा 5 लोकांनी उठवलं तरी चालतो। तर घट कसा हलवायचा आहे, घट हलवल्यानंतर आपल्याला घट दसऱ्या दिवशीपर्यंत त्याच जागेवर ठेवायचा आहे, फक्त आपल्याला घट हलवायचा असतो। तर बघा, घट हलवायचा 5 वेळा आपल्याला घट हलवायचा आहे। आणि घट हलवत असताना आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आपल्या कुलदेवीचं नाव, आपल्या कुलस्वामीचं नाव जे असतील ती नावाचा गजर करायचा। आणि आपल्याला घट जो आहे तो आपल्याला 3 वेळा, 5 वेळा जो आहे तो वर खाली असा उचलायचा। आणि आई राजा उदो उदो, तुळजाभवानी मातेचा उदो उदो, आई काळोबाईचा उदो उदो, महालक्ष्मीचा उदो उदो, असं आपल्या देवीचा, कुलदेवीचा, कुलस्वामींचा नावाचा गजर करत करत आपल्याला घट हलवायचा आहे। त्यानंतर घट हलवून त्याच जागेवरती ठेवायचा आहे। आणि त्यानंतर राहिला प्रश्न, आपल्याला देवपूजा कधी करायची आहे आणि अखंड दिवा जो लावलेला आहे तो आपल्याला कधी उचलायचा आहे। तर घट हलवल्यानंतर दिव्यामध्ये तेल घालायचं नाही। त्यानंतर दिव्यामधलं तेल जे आहे ते पूर्ण संपेपर्यंत दिवा चालू राहू द्यायचा, म्हणजे अखंड जो दिवा आहे तो मनानं शांत झाला पाहिजे। त्यामुळे त्या दिव्याला आपण काहीही करायचं नाही, फक्त घट हलवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाही। तो मनानं आपोआप त्याच्यात तेल नसल्यानंतर तो शांत होईल, आणि ज्यावेळेस तो शांत होईल त्यावेळेस मात्र आपल्याला दिवा जो आहे तो उचलायचा आहे। पण ज्यावेळेस आपण घट हलवतो त्यावेळेस दिव्याची पूजा, त्यावेळेस आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि आरती करायची असते। तर आणि दिवा जो आहे तो आपल्याला शांत झाल्यानंतर परत कधीही उचलू शकतो। आणि राहिला प्रश्न देवपूजा कधी करायची, तर देवपूजा ही नवमीला करू शकत नाही आपण, कारण घट हा 12 वाजेपर्यंत आपल्याला हलवायचा असतो, 12च्या आतमध्ये हलवतात घट। तर घट हलवेपर्यंत आपल्याला 12 वाजून गेलेले असतात, त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याला देवपूजा करता येणार नाही, कारण 12च्या नंतर आपण देवपूजा कधीही करत नाही। त्यानंतर आपल्याला दसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला सर्व देवांची फुलं, त्याच्या खालची पानं, ही सर्व जे आहे ते आपल्याला निर्मालयामध्ये टाकायचं आहे, आणि देवांवरती सुंदर असा जलाभिषेक करायचा आहे। पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दसऱ्याला देव जे आहेत ते नवीन वस्त्रावरती ठेवायचे आहेत। आणि दसऱ्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये वेगळ्या प्रकारचा नैवेद्य असतो। तर आमच्या इकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो। तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे जशी पद्धत आहे तसा नैवेद्य दाखवावा।
कोणाकडे कशी पद्धत असते, कोणाकडे कशी पद्धत असते. नवमीला मात्र घट हलवला की आपल्याला परड्या भरायच्या असतात. तर परड्या आणि पूर्ण कुलाचार कसा करायचा आहे हे सांगते मी. नवमीला घट हलवल्यानंतर आपल्याला परड्या भरायच्या असतात. तर परड्या कशा भरायच्या आहेत, परड्यांचा कुलाचार कसा करायचा आहे हे सांगते. तर बघा, आपल्याला 5-7 जेवढ्या मिळतील तेवढ्या आपल्या घरी परड्या बोलवायच्या आहेत. परड्या बोलवायला परड्यामध्ये काय काय नैवेद्य घालायचं आहे. तर बघा, कडकणी घालायचे आहेत. 5 परड्या असतील तर 5 कडकणी घालायच्या आहेत. आणि आपल्याकडे जो नैवेद्य आपण छोटे छोटे नैवेद्य बनवायचे असतात त्याच्यावरती भात आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या ज्या असतो त्याचं मिरचू करायचं असतं. आणि ते आणि दही आणि धपाटे, तर असा नैवेद्य असतो परड्यामध्ये भरायचा. म्हणजे आमच्या इकडे तर नवमीला असा नैवेद्य असतो ज्यावेळेस आपण घट हलवतो त्या दिवशी. तर धपाटे, कडकणे आणि भात आणि मिरचू, तर असा नैवेद्य तयार केला जातो. आणि तो नैवेद्य एकत्रित करून आपल्याला परड्यांमध्ये भरायचा असतो. त्यानंतर आपल्याला पीठ मीठ परड्यांमध्ये घालायचं असतं. कोणी तांदूळ घालतं, गहू घालतं, पण आपल्याला पीठ आणि मीठ हे आवर्जून परड्यांमध्ये घालायचं असतं. आणि जो दही धपाट्याचा नैवेद्य मिरचू केलेलं असतं, कडकणे जे असतात ते नवमीला आपल्याला पूर्ण नैवेद्य परड्यांमध्ये घालायचा असतो. आणि अशा प्रकारे आपल्याला परड्या ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण बोलवतो त्यावेळेस आपण परड्या भरतो, त्यावेळेस तिथं समई लावायची म्हणजे दिवा लावायचा. आणि त्यानंतर आपल्याला परड्यांच्या तिथं आपल्याला आरती करायची आहे देवीची. परड्या भरायच्या, आरती करायची आणि देवीच्या नावाचा गजर करायचा. पुन्हा एकदा आपल्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा मागायची देवीला. म्हणायचं 9 दिवसांमध्ये माझ्याकडून काही जरी चूक झाली असेल तर नेनतपणे समजून मला क्षमा कर, असं बोलून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि नवमीलाच आपल्याला परड्या भरायच्या आहेत. लक्षात असू द्या, दसऱ्या दिवशी नाही तर आपल्याला नवमीला परड्या भरायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पौर्णिमेला परड्या भरायच्या असतात. तर नेहमी कुलधर्म कुलाचार हा आपल्याला असाच करायचा असतो. परड्या ह्या घट हलवल्याच्या दिवशीच आपल्याला भरायच्या असतात. आणि परड्या भरत असताना आपल्याला नैवेद्य करायचा असतो दही धपाट्याचा आणि मिरचू करायचं असतं. म्हणजे अख्ख्या मिरच्या असतात त्याचं मिरचू करतात. आणि दही धपाटे आणि आपल्याला गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या असतात त्याचे नैवेद्य करायचे. आणि जे आहे आपले कडाकणे केलेले आहेत तो आणि भात. तर अशा प्रकारे नैवेद्य जो आहे तो आपल्याला परडीमध्ये घालायचा असतो. आणि हा कुलाचार जो आहे तो आपल्याला घट हलवल्यानंतर करायचा असतो. आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो नवमीला. ज्यांचं 9 दिवसाचं नवरत्न आहे त्यांनी घट हलवल्यानंतर आपल्याला परड्या भरल्यानंतर कुलाचार केल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो. आणि ज्या लोकांनी उठता बसता उपवास करतात तर त्यांनीसुद्धा अष्टमीचा उपवास करून नवमीला उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उपवाससुद्धा सोडायचा आहे. आणि घटाचं काय करायचं तर घटामध्ये आपल्याला जे घट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी असतं, ते पाणी सर्वत्र घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि जो घट आहे तो आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे दसऱ्या दिवशी. कारण ज्या दिवशी आपण दसऱ्या दिवशी शिलंगण खेळले जातात तर त्या घटातलं जे उगवलेलं धान्य असतं तर ते आपले म्हणजे घरातले पुरुष जे आहेत ते मंदिरामध्ये जाऊन शिलंगण खेळून येतात. त्यानंतर त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला घट जो आहे तो विसर्जन केला जातो. एकमेकांना गळाभेट घेऊन सोनं देऊन शिलंगण खेळलं जातं. शिलंगणाची प्रथा आजही खेड्यापाड्यांमध्ये आहे. गावोगावी ही प्रथा जी आहे ती आणखीन जोपासलेली आहे. तर शिलंगण खेळून आल्यानंतर कर्त्या पुरुषाचे आपल्याला जे जातात पुरुष त्यांचं औक्षण केलं जातं शिलंगण खेळून आल्यानंतर. तर अशा प्रकारे अष्टमी, नवमी आणि दशमी हे 3 दिवसाचं मी तुम्हाला महत्त्व सांगितलेलं आहे. आणि 3 दिवसांमध्ये काय काय कुलाचार करायचा आहे ते सांगितलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. आशा करते आवडली असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.